आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाप तू तू आदित्य सरांना ना प्रीतम सरांना समजून घे ना। तू 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 समजत तसे अजिबात नाही आहेत ते। कसे आहेत हा? तू माझ्यापेक्षा मोठी आहेस का माझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत तू? का यांच्या खेळ खंडोबामध्ये तू पण सामील होतीस? मामा तुमची काही चूक नाही। तिला तर काही माहिती नव्हतं। तू आतमध्ये चाल। खरंच मनापासून माफी मागतो मामा तुमची, प्लीज। मला मान्य आहे की आम्ही खोटं बोललोय, पण तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता हो। खरंच सांगतोय, तुम्ही मारूला घेऊन निघालात। तुम्हाला कसं थांबावं खरंच कळतच नाही। परत एकदा सांगतोय मामा तुम्हाला, माझं पारूवर खूप मनापासून प्रेम आहे। तिच्याशिवाय नाही राहू शकत। हे बघा मारुती मामा, मला माहिती आहे की तुमचं पारूवर आदित्य दादांवर खूप प्रेम आहे, पण मग तुम्ही त्यांच्या नात्याबाबतीत एवढी टोकाची भूमिका का घेताय? मला माहिती आहे की गरीब श्रीमंत हे सगळे भेद मानणारे लोक असतात जगात, पण आदित्य दादा आम्ही सगळे असे आहोत का? नाही। मला माहितीये की तुमच्या स्वामी निष्ठेवर कोणाला संशय येऊ नये म्हणून तुम्ही पारूला विष दिलं। याने तुमचा मान सन्मान स्वाभिमान तसाच राहिला असता, पण जर त्या दिवशी पारूला काही झालं असतं ना, तर आदित्य दादा कसे जगले असते तिच्याशिवाय? तुम्ही त्यांच्या पण जगण्याचा हक्क हिरावून घेतला असता, आणि तुम्ही तरी तुमची स्वामी निष्ठा सिद्ध करून पण तुमच्या स्वतःच्या मुलीला गमावून सुखात राहिला असतात। मग पारू आणि आदित्य दादा यांना कळतंय ते दोघं काय करतायत ते? लहान नाहीये ते आता। त्यांना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क आहे। आपण सगळे कोणीच नाही, त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगायचं हे ठरवणार आहे। हे बघा मामा, पारू आणि आदित्य दादा यांचं नातं खूप पवित्र आहे। आता फक्त आपण हे आईंना सांगू शकत नाहीये, कारण ही वेळ योग्य नाहीये। पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सगळे तुम्हाला फसवतोय। काय करून बसलो मी हे काय करून बसलो? अरे देवा, कुठल्या धर्मसंकटात अडकवलंय मला? एका बाजूला माझ्या मुलीचं प्रेम आणि एका बाजूला माझी स्वामीनिष्ठा सिद्ध करायला गेलो तर मुलीचा बाप म्हणून नालायक ठरतो मी, आणि माझ्या मुलीची बाजू घेतली तर खाल्ल्या मिठाला फसवतोय मी। अरे मग माझ्यासारख्या फाटक्या बापांनी करायचं काय? अरे आता आम्ही गरीब होतोय, आमची चूक आहे का? हा, माझ्या पोरीनं प्रेम केलं, माझी काय चूक आहे त्याच्यात? आता तुम्ही एवढे मोठे श्रीमंत, माझी काही चूक आहे याच्यात? अरे कोण श्रीमंत, प्रतिष्ठा, समाजाने ना अशी फुटपुट्टी लावली आहे मोजमाप करायला, मग गरीब माणसाने करायचं काय? काय करायचं काय गरीब माणसाने? नाही बघा, माझ्या आता लक्षात आलंय, मला सगळं कळतंय। बस माझ्या हातात ठरलंय, तुम्हाला काय करायचं ना तुम्ही करा। तुम्ही शांत हो। आजपासून ह्यो मारुती काही बोलणार नाही, एकदम तोंड बंद ठेवणार। तुम्हाला करायचं ते करा, करायचं ते करा।
मामा मस्त झाली मीटिंग आजची. आणि आजचा काय राहिलं आता कसला विचार करतेस? श्रीकांत, आज आपण त्या मिसेस काटकरना बोलवलं होतं पारूसाठी स्थळ दाखवायला. हो म्हणून मी पारू आणि मारुतीला सुद्धा बोलवून घेतलं. मग मला बरं वाटत नाहीये. काय होत आहे? कुणीतरी मला असं उंचवर घेऊन जाऊन ढकलून दिल्यासारखं वाटतं. कुणीतरी माझ्या पोटामध्ये असा गरम विस्तव टाकल्यासारखं वाटतंय. माझ्या अंगाची ना लाई होती असं मला वाटतंय. त्यामुळे आजचं मारुतीचं वागणं मला खटकलं. एरवी पारूच्या लग्नाचा विषय निघाला की किती खुश होतो मारुती. मी पारूच्या लग्नाची काळजी करत नाही असं समजून माझ्यावर नाराज होऊन घर नोकरी सगळं सोडून निघाला होता ना. मग आज जेव्हा मी स्थळ दाखवत होते त्याला तेव्हा गडबडला मारुती. म्हणजे त्याचा चेहराच पडला. त्याला आनंद व्हायला हवा होता खरं तर, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. म्हणजे वरवर तो शांत वाटत होता पण आतमध्ये एक वादळ आहे असं वाटत होतं. इतकं बारकाईने लक्ष असतं का तुझं? श्रीकांत, उगाच का मी इतकं मोठं किर्लोस्कर साम्राज्य उभं केलंय? नाही, सहमत आहे मी, पण आता तुला जे वाटतंय ना तसं नसावं असं वाटतंय मला. म्हणजे विचार करता आपल्याला एखादी मुलगी असती आणि आपल्या समोर कोणी तिच्या लग्नाचा विषय काढला असता तर आपणही नर्वस झालो असतो ना. आणि तो एका मुलीचा बाप आहे का? तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे, पण मला मारुतीची काळजी वाटते रे. वहिनी, मला हिची वहिनी, आपला परितोष गायब आहे अहो. म्हणजे तो नाहीये कुठेच. आणि मी त्याला फोन लावला तर फोन पण लागत नाहीये. सकाळी गेला अजून आला नाही वहिनी. मला ना खूप काळजी वाटते त्याची. हे शहर नवीन आहे हो त्याच्यासाठी. दामिनी, हे बघ, तो या शहरात जरी नवीन असला तरी तो इथे खूप लोकांना ओळखतो. कदाचित कोणाला तरी भेटायला गेला असेल. हा, हे बघ, तू काळजी करू नकोस. परितोष येईल.